आमच्या घरची दीपपूजा आता मी केलेली आहे। उद्यापासून पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे। त्याआधी घर साफ करायचं, घरातील ही देवाची भांडी साफ करायची, समया चकचकीत करून त्यांची पूजा करायची, अशी परंपरा आहे। त्याप्रमाणे मी आता ही दीपपूजा केलेली आहे। तसे आमच्याकडे दररोजच संध्याकाळचं हे असतं, देवाजवळ दिवा लावणं, तसंच बाहेर तुळशीजवळ दिवा लावणं, ही परंपरा आमची पूर्वापार आहे। पण हा एक दिवस विशेष असतो त्यासाठी, दिव्यांसाठी, म्हणजे दिव्यांची पूजा करायची, ती केलेली आहे। त्यांना चांगली छान छान फुलं आमच्या वरच्या गार्डनमधली घातलेली आहे, प्रसाद ठेवलेला आहे, नारळ ठेवलेला आहे। ही बघा, ह्याची कृष्णकमळाची फुलं आज मिळाली, ती घातले। तर अशा प्रकारे आमची दीपपूजा झालेली आहे। आता दर महिन्याप्रमाणे हा नारळ वाढवायचा, तो आम्ही ह्याच्या नावानं, वास्तुपुरुषाच्या नावानं आम्ही दर महिन्याला नारळ फोडतो, तो आता मी फोडणार आहे। तर देवाला साकडं घातलं किंवा सगळ्यांना, हे दिवा म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे, तर त्याला साकडं घातलंय किंवा ती चांगल्या प्रवृत्ती आमच्या घरात येऊन देत, मुलांचं शिक्षण, नोकरी धंद्यात चांगला यश मिळून दे, अशा पद्धतीत साकडं घातलंय। आणि अशा पद्धतीने घरात पॉझिटिव्ह वेव्ज राहून देत। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।